पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला तब्बल 7 वर्षानंतर स्वतःची इमारत जी आहे ती आता उभी राहणार आहे। उद्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा जो आहे तो या पोलीस आयुक्तालयाचा होणार आहे। अतिशय कॉर्पोरेट टाईपचं हे आयुक्तालय असणार आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून हे पोलीस आयुक्तालय कसं असणार आहे। सर काय सांगणार, हे आयुक्तालय कसं असणार आहे? उद्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे। आपला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची जी इमारत आहे त्याच्या भूमिपूजन उद्या मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे। ही जी बिल्डिंग आहे ते एकदम मॉडर्न, स्वँकी, पर्यावरणपूरक आणि एकदम चांगला आर्किटेक्चर आणि चांगला व्ह्यू असलेला आणि तसेच जे त्यामध्ये अधिकारी कर्मचारी काम करतील त्यांच्यासाठी, तसेच जे लोक तिथे येतील त्यांच्यासाठी अत्यंत विचार करून बनविण्यात, डिझाईन करण्यात आलेला ही इमारत आहे। सर नक्कीच आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील पहिलीच ही इमारत जी आहे ती अशा पद्धतीने तयार करण्यात आली। याचं उद्घाटनासाठी कोण कोण येणार आहेत आपल्याकडे राज्यातील नेते? उद्या या इमारतीच्या भूमिपूजन माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते होणार आहे। त्याचबरोबर माननीय उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री पुणे महोदय पण त्यांची पण विशेष उपस्थिती राहणार आहे। याच्या व्यतिरिक्त आणखी 5 ते 6 कॅबिनेट आणि राज्य दर्जाचे मंत्री या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत। नक्कीच आपण पाहिलं तर तब्बल 7 वर्षानंतर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या काळामध्ये हे पोलीस आयुक्तालय जे आहे ते त्याचं आता उद्या जे आहे ते भूमिपूजन या ठिकाणी होणार आहे। अतिशय वेगळं आणि युनिक पोलीस आयुक्तालय जे आहे ते असणार असल्याचं आपल्याला पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी या ठिकाणी सांगितलेलं पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।